गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात रेणुकेकडून चुकून अनावधानाने घडलेल्या पापाचं क्षालन करून तिची दुर्गती होण्यापासून वाचवण्यासाठी जमदग्नी मुनींनी परशुरामाकडून तिचा शिरच्छेद करविला. रेणुकेचा चकित करणारा आदर्श पतिव्रता धर्म, रामाचं औदार्य आणि शौर्य आणि अर्जुनाचा वध केला म्हणून प्रायश्चित्त घेणं, हा सगळा अद्भुत कथाभाग आपण पाहिला. आता इकडे अर्जुनाचा वध झाल्याचं ऐकताच त्याचे सगळे पुत्र तिथे धावले आणि आपल्या प्रिय पित्याचं शव पाहून अत्यंत शोकाकुल झाले. त्या सम्राटाचे दिव्य गुण आठवून दुःखावेगाने मूर्छित पडले. देहभान विसरले, काही स्तब्ध झाले. शेवटी कसेबसे स्वतःला आणि परस्परांना सावरून त्यांनी त्या महान योग्याचं उत्तर कार्य पार पाडलं. पण लवकरच दुःखाची जागा क्रोधानं आणि सुडानं घेतली. ते वेडेपिसे होऊन रामाला कंठस्नान घालण्यासाठी त्याला शोधू लागले. पण राम तीर्थाटनास गेला होता. ते त्याच्या प्रतीक्षेत दबा धरून बसले होते. तेवढ्यात राम आल्याचं त्यांना कळलं. तशी त्यांनी आश्रमाला वेढा घातला. पण नेमका त्यावेळी परशुराम भावांसह वनात समिधा गोळा करण्यास गेला होता. अर्जुन पुत्र आश्रमात शिरले. सगळीकडे फिरून रामाचा शोध घेतला, पण तो कुठेही दिसेना. ते आडदाणपणे यज्ञशाळेत शिरले. तिथे जमदग्नी मुनी होते. जसा एखादा यवन गाय पाहताच तिला धरायला झेपावतो, तसे ते दुर्जन मुनींना बघताच त्यांना धरायला झेपावले. त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडलं. यमदूतासारख्या त्या अर्जुनसुतांना पाहून रेणुका अत्यंत घाबरली. तिने आपल्या पतीला त्यांनी सोडून द्यावं म्हणून जीवाच्या आकांतानं विनवणी केली. ती एकीकडे त्यांना विनवीत होती, तर दुसरीकडे मदतीसाठी धावा करीत होती. ऐका ऐका हो कारुणिक, का करिता पातक, मनी धरा विवेक, उभय लोक मिळतील. अहो दया करा, करुणा करा. हे पातक कशासाठी करता? त्यांना सोडा, सोडा त्यांना. तुम्हाला ऐहिक पारलौकिक दोन्ही सुख प्राप्त होतील. तुम्ही दाते जाणून, मागते पदर पसरून, मला द्यावे सौभाग्य दान, करा सन्मान आमचा. तुम्ही दान धर्म करणारे राजे आहात. आम्ही तुमचेच आश्रित आहोत. मला सौभाग्य दान द्या. राजे ब्राह्मणांचा सत्कार करतात. तुम्ही सुद्धा आमचा सन्मान राखा. अहो मी तुमच्या समोर पदर पसरतीये. पतीच्या प्राणांची भीक मागते. माझ्या पतीच्या प्राणांचं रक्षण करा. तुम्ही धनिक आहात. आपल्या आश्रितांचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. दया करा. अहो ब्रह्महत्या पाप आहे. मी तुमच्या बहिणीसारखी आहे. माझी शपथ आहे तुम्हाला. पतीचं प्राण वाचवा. आपल्या बहिणीचा असा अनादर करू नका. पुत्रापराधा करिता, जरी तुम्ही कोप करिता, तरी एकदा आता प्रसन्नता होऊ द्या. अपराध माझ्या पुत्रानं केला आहे म्हणून तुम्ही कोपला आहात हे मान्य आहे. पण आता शांत व्हा, प्रसन्नता येऊ द्या. अशी नाना परीने ती कळकळून विनंती करीत होती. शेवटी तिने त्यांचे पाय धरले.
पण शत्रुभावाने आणि सूड भावनेने पेटलेल्या त्या दुर्बुद्धी वैऱ्यांना तिची थोडीही दया आली नाही. मग शेवटी जमदग्नी म्हणाले, मुलांनो, माझा आशीर्वाद घेऊन मागे परता. माझं बोलणं ऐका, शांत व्हा आणि सुखाने मागे परता आणि आपल्या कुळाचं रक्षण करा. ब्रह्महत्या दोष हा असे विशेष, जाळील कुलनिशेष, तेव्हा रोष टाका तुम्ही. राजपुत्रांनो, ब्रह्महत्या हा भयंकर दोष आहे, महापाप आहे. हे पाप करू नका. या पातकाचं फळ म्हणून तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश होईल. तुम्ही आमचे शिष्य आहात आणि मी तुम्हाला गुरुस्थानी आहे, म्हणून हा उपदेश ऐका. ही हिंसा करू नका. पण रेणुकेचं करुण रुदन आणि जमदग्नींचा उपदेश कानावर पडायला त्या दुष्टांना भान कुठे होतं? त्यांचं मन सूड, क्रोध ह्या क्लेशांनी अविवेकी झालेलं होतं. तिथं पाप पुण्यांचा, आपल्या दुष्कर्मांच्या परिणामांचा विचार करायला कणभरही जागा नव्हती. त्यांनी मुनींना मारण्यासाठी तलवारी उपसल्या. तशी रेणुका धावली आणि म्हणाली, थांबा थांबा, आधी माझी मान कापा, आधी मला मारा. वाचवा पती प्राण, किंवा आधी तोडा माझी मान. अशी रेणुका वधून आक्रंदोनी पडली. पण तिचा आक्रोश ऐकून एखाद्या खाटकाचं मन सुद्धा द्रवलं असतं. पण हे निर्दयी, त्याहुनी हे पामर, न द्रवती निष्ठुर, तिला झुगारुनी दूर, मुनीचे शिर छेदती. त्या दुष्टांनी निष्ठुरपणे तिला झुगारून दूर फेकली आणि मुनींचा शिरच्छेद केला. तशी रेणुकेच्या दुःखाला पारावर राहिला नाही. ती रामाला आर्तपणे हाका मारू लागली, हाय हाय हाय, काय हा अपाय ये, या प्रसंगी कान तनय नय विधेय ये. भूपतनय त्यजनी विनय अनय हासा, करीती अदय हृदय काय प्रलय हासा. हाय हाय करू काय तनय तो कसा, येत नसे ओरडतसे मी भळे भये. रामा 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 राम म्हणता राम येईना, राम आजी लाज माझी काहो राखीना. काय करू काय धरू धीर त्याविना, हरी हरी हे मारिती हे याद यानये. तिच्या आक्रोशाकडे लक्षही न देता मुनींना मारून ते महाक्रूर पापी स्वगृही परतले. आपल्या पित्याला मारणाऱ्याच्या पित्याला मारल्याचं समाधान त्यांना मिळालं. स्वतःला कृतार्थ समजून ते नगरात परतले. त्यांनी विचार केला, राम लपून बसला आहे, उद्या पुन्हा येऊन रामाचा प्राण घेऊ, तेव्हाच पितृऋणातून मुक्त होऊ. असं म्हणून ते निघून गेले. इकडे रेणुकेचा आक्रोश, तिचं मस्तकावर उरावर ताडण, तिचा शोक ऐकून आसपासचे तापसमुनी जमले. तिची समजूत काढू लागले, पण ती शांत होत नव्हती. रामा रामा, तू जवळ असतास तर शत्रूला ही संधी मिळालीच नसती. आता पतीच्या मागे जिवंत राहण्यात काय अर्थ? पण रामा, तुझं गोजीर रूप दाखव. माझे पती मार्गामध्ये माझी वाट बघत आहे. शीघ्र ये रामा, शीघ्र ये. त्या दुष्टांनी माझं सौभाग्य लुटलं, भाळावरील कुंकू पुसलं, दुर्दैव ओढवलं आणि माझं सदन शून्य करून माझं सर्वस्व, माझं जीवन त्या दैत्यांनी लुटून नेलं. आता कोणासाठी जगू मी? जमदग्नी मुनी,
या संपूर्ण घटनेत जमदग्नी मुनींच्या दैवी ऐश्वर्याचं दर्शन घडतं. आपल्या शापानं प्रसंगी स्वतःच्या मुलांना सुद्धा जाळून टाकण्याचं सामर्थ्य ज्या योग तपस्व्याकडे होतं, त्यांनी त्या राजपुत्रांना थोडाही विरोध केला नाही. आपल्या मुलाकडून अपराध घडला आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. कोणत्याही परिस्थितीत नीतिनियमांचं आणि सत्यधर्माचं पालन करणारे ते श्रेष्ठ मुनी होते. आणि परशुराम त्याच्या इतका पितृभक्त पुन्हा न होणे. वनात गेलेल्या परशुरामाला अनेक अपशकुन दिसू लागले. तसे मनात नाना तर्कवितर्क येऊन तो अत्यंत भयभीत झाला. दिशा अचानक धुंद दिसू लागल्या. कोल्हेकुई ऐकू येऊ लागली. सूर्यमंडळात छिद्र दिसू लागलं. मृग उलट दिशेने फिरताना धावताना दिसू लागले. विनाकारण घशाला कोरड का पडली आहे? डावा हात का स्फुरण पावतो आहे आणि डावा डोळा का उडतोय? कुठलं दारुण दुःख समोर उभं आहे. तो आपला परशु सावरून खिन्न आणि घाबऱ्या मनानं आश्रमाकडे धावला आणि आश्रमात ते हृदयाला घर पाडणारं दृश्य पाहून तो मटकन खालीच बसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं जमदग्नींचं धड, आक्रोश करीत ग्लानी आलेली माता रेणुका पाहून त्याचं सगळं त्राण गळून पडलं. हे ताता, आम्हाला वनात टाकून, आम्हाला अनाथ करून कुठे गेलात नाथा? हा हा ताता मननिमित्त, हा झाला तुझा घात. नी केवळ तुझा अहित, नोहे सूत निश्चये. राम अत्यंत शोकाकुल झाला. त्या शोकात काय नव्हतं. आपल्या पित्याच्या वधाला एक प्रकारे आपणच कारणीभूत आहोत ही अपराधी भावना होती. पित्याच्या विरहाचं दुःख होतं. त्यावेळी आपण जवळ नसल्याची खंत होती. मातेचं दुःख पाहवत नव्हतं आणि त्याचबरोबर निरपराध निशस्त्र पित्याची हत्या करणाऱ्यांचा संताप होता. अतिशय दुःखाने तो धरणीवर गडबडा लोळू लागला. मोठ्यानं रडून आक्रोश करू लागला. मुनींचे दैवी गुण आठवून रडू लागला. ताता ताता, आता आमचं रक्षण कोण करील? तुमच्याशिवाय जगण्यापेक्षा मरण आलं तर बरं होईल. लोक मला काय म्हणतील? असा शोक करता करता त्याच्या शोकाची जागा तीव्र क्रोधानं घेतली. संताप धगधगू लागला. मन पूर्ण क्रोधानं व्यापलं आणि तो एकदम ताडकन उभा राहिला. डोळे पुसले. शत्रूच्या घरात जाऊन त्यांचा नाश करीन, तेव्हाच पितृऋणातून मुक्त होईल, नाहीतर मी नरकात पडेन, अशी गर्जना करून हातात परशु घेऊन तो निघालाही. तशी मातेने आणि भावांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. किंबहुना हीच तर नियती होती. उन्मत्त क्षत्रियांना धडा शिकवण्यासाठीच त्या अवताराचा जन्म झाला होता. राम धावे त्वरेने, ब्रह्मांड गाजवी हाकेने. इकडे तिकडे नेत्राने, न पाहे जोराने चालता. मनोवेगाने तो महिष्मती नगरीत आला. गर्जना करून शत्रूंना बोलावलं आणि म्हणाला, या या, आता माझ्याशी रण करा. मी आश्रमात नसताना तुम्ही येऊन विनाकारण माझ्या पित्याला मारलं आणि माझा घात केलात. तुमच्या पित्याला मी मारलं होतं ना? तुम्हाला जर सूडच घ्यायचा होता तर माझ्याशी युद्ध करायचं होतं. निरपराधी महामुनींना मारून चोरासारखे पळून आलात. मुनींना मारताना जे बळ आणलं होतं ना, ते आता मला दाखवा. या, अशी गर्जना करून त्या कोपलेल्या भृगुनंदनाने शत्रूचं कंदन करण्यास सुरुवातही केली. त्याने एकट्याने कुणाचे हात तोडले, कुणाचे पाय तोडले, तर कुणाचे डोळे, कुणाची पोटं, तर कुणाची शिरं तोडून त्यानं सगळ्या सैन्यासह अर्जुनाच्या सगळ्या मुलांना यमसदनी धाडलं.
तटबंदी फोडून, राजवाडे मोडून, ध्वजपताका तोडून, सगळ्या नगराची दाणादाण उडवून तो धगधगत आश्रमात आला. संतापाने थरथरत मातेला म्हणाला, माते, ज्या दुष्टांनी माझ्या पित्याला मारलं त्या दुष्टांना यमसदनी धाडून आलो, पण माझं मन अजूनही शांत झालेलं नाही. कोणाचं काहीही न ऐकता त्याने मोठ्याने गर्जून प्रतिज्ञा केली. 21 वेळा या भूमंडळावर फिरून माझ्या एकट्याच्या बळावर मी ही धरा निक्षत्रिय करीन. क्षत्रिया निर्बीज करून त्यांची शोणिते करून 5 तळी भरून तेथे तर्पण करीन मी. अर्थात क्षत्रियांच्या रक्तानं 5 तळी भरून तिथं तर्पण करीन, तेव्हाच पितृऋणापासून मी मुक्त होईन. ती प्रतिज्ञा ऐकून रेणुका म्हणाली, पुत्रा, तू तुझं वचन पूर्ण कर, पण मी आता माझ्या पतीसह सहगमन करणार आहे आणि स्वर्गात जाणार आहे. हाच आमचा पतिव्रता धर्म आहे. मी सहगमन केल्यावर तू आमची अंत्येष्टी कर. मग तू तुझ्या क्षत्रियांना निर्वंश करण्याची प्रतिज्ञा पूर्ण कर. पण रामा, अर्जुन हा दत्त भक्त, त्याचा त्वा केला घात. जरी कोपेल श्री दत्त, तुझा अंत करील. अर्थात दत्त भक्त अर्जुनाचा तू वध केलेला आहेस हे त्यांना समजताच श्री दत्तात्रेय कोपून तुझा क्षणात अंत करतील. त्यातच आत्ता तू जी प्रतिज्ञा केलीस त्यासाठी सुद्धा तुला त्यांचंच सहाय्य घ्यावं लागणार आहे. ते भक्तवत्सल आहेत. त्यांची कृपा झाली तर कळी काळाचाही तू अंत करशील. श्री दत्ताचा प्रसाद झाल्या विना तुझा छंद, न पुरेल हा निर्विवाद, अर्थवाद नव्हे हा. श्री दत्तात्रयांचा कृपाप्रसाद झाल्याशिवाय तुझी प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही हे त्रिवार सत्य आहे. यात थोडीही प्रौढी नाही. तू माझं ऐक. मी काहीतरी युक्ती करून तुला श्री दत्तात्रयांची भेट घडवते. त्यांच्या केवळ दर्शनाने सुद्धा तुझे 4ही पुरुषार्थ सिद्ध होतील. त्यांच्या प्रसादाने तू काळाचाही गळा तोडशील. मग त्या निर्बळ क्षत्रियांची गोष्टच सोड. यानंतर मातेचा उपदेश शिरसावंद्य मानून तिने सांगितल्याप्रमाणे रामाने कावड तयार केली. एका बाजूला मातेला बसवलं, दुसऱ्या बाजूला एका मोठ्या भांड्यात तेल भरून त्यात पित्याचा देह ठेवला आणि अशी कावड खांद्यावर उचलून घेऊन तो कान्यकुब्ज देशातून अनेक तीर्थस्थानं, अरण्ये, पर्वत पार करीत दक्षिणेला सह्याद्री पर्वतावर आला. तिथं मातेने सांगितल्याप्रमाणेच आकाशवाणी झाली. भो रामात्वा येथ पितृसंस्कार करावा, योग्य आचार्य मिळेल, इष्टकार्य साधेल, तुझं जय मिळेल, पूर्ण होईल मनोरथ. ती ऐकताच रामाने मातेला विचारले, माते, तू ऐकलेस का? जर आता तू आज्ञा करीत असशील तर आपण इथंच थांबू. माझं काही नाही. ते ऐकताच रेणुका म्हणाली, तू आता इथंच थांब आणि ब्रह्मनिष्ठा बघ. श्री दत्तात्रेयांना शरण जा. त्यांच्याशी समर्पण भावनेने एकनिष्ठ हो आणि त्यांच्या ब्रह्मनिष्ठेचा अनुभव घे आणि तुझ्या कार्याची पूर्ती कर. नवरसांनी पूर्ण अशा या कथा अत्यंत रोमहर्षक अशा आहेत. आता इथं 22वा अध्याय पूर्ण होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रामानं खांद्यावरून कावड उतरवली आणि फळाफुलांनी बहरलेला तो आश्रम पाहिला. त्याला एकदम शांत वाटलं.
तिथं अगदी समान तेजपुंज अवधूत पाहिले. माथ्यावर जटाभार, अजानुबाहू, लक्ष्मीचा निवास असलेल्या प्रफुल्लित कमलासमान सुंदर गोजिर मुख आणि नेत्र, शंखासारखा कंठ, भोवऱ्यासमान नाभी, तिच्यावर कपाटाच्या 2 दारांप्रमाणे रुंद भरदार छाती. असं ते दिव्य अद्भुत दर्शन होताच राम विस्मयचकित झाला. त्यांच्या वामांकी स्त्रीरत्न विराजमान होतं. श्री दत्तप्रभूंची आत्मशक्तीच सगुण रूपात प्रकटलेली असल्याने तिच्या तेजाची आणि रूपाची काय सीमा. सच्चिदानंद स्वरूप श्री दत्तात्रेय आणि त्यांची चित्शक्ती दोघेही एकरूपच असल्याने द्वैताचा प्रश्नच नव्हता. पण द्वैताचं नाटक रंगवीत त्यांची प्रेमक्रीडा मात्र सुरू होती. ती दत्तलीला सुरू झाली. परशुराम आणि रेणुकाही लाज न बाळगता दत्तासमोर सादर होते. रामाने पुढे येऊन प्रभूंना साष्टांग नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून नम्रपणे म्हणाला, आम्ही कान्यकुब्ज देशातून इथे आलो आहोत. माझे पिता प्रख्यात जमदग्नी मुनी मरण पावले असून माता त्यांच्याबरोबर सहगमन करू इच्छिते. आपण या संस्कारासाठी आचार्यपद भूषवावं ही नम्र विनंती आहे. आकाशवाणी झाल्यामुळे आम्हाला आपलं दर्शन घडलं आहे. आता नेहमीप्रमाणेच दत्तलीला सुरू झाली. दत्तात्रेयांचं हे वैशिष्ट्य सर्वत्र सगळ्या कथांमध्ये जाणवतं की ते आधी भक्ताची परीक्षा घेतात. त्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला तरच ते भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याच्या योग्यतेनुसार त्याच्या कल्याणार्थ त्याला योग्य अशीच कृपा करतात. इथेही प्रभू म्हणतात, बाबा रे, मला काही विधी येत नाहीत. मी हा असा अस्पृश्य, अपवित्र, अभाष्य, माझ्याशी कुणी बोलावं इतकीही माझी पात्रता नाही. मी ना कधी धर्माचं पालन करीत ना अधर्माचं. रामाला पटकन काय बोलावं ते समजेना, पण तरीही तो म्हणाला, तू करता हरता अनंत, सदानंद गुणातीत, धर्माची मात, तुझ पाशी ती वसेल की. हे प्रभू, तू जगतपिता आहेस. तूच करता धरता आहेस. तू अनंताला व्यापून असलेला सच्चिदानंद आहेस. तू तर गुणातीत आहेस. तुला कोणता धर्म आणि कोणता अधर्म. यावर दत्त म्हणाले, तसा तर तू हुशार दिसतोस, पण मूर्खा, तुला मी असा अपवित्र दिसत नाही की काय? तुला गुण अवगुण समजत नाहीत की काय? मी अबलासक्त अस्पृश्य, धर्मातीत अभाष्य, असे पराधीन अवश्य, पश्य योगे मे. मी असा स्त्री लंपट, अबलासक्त, अस्पर्श असा दिसत नाही की काय तुला? धर्म अधर्माची चाड नसलेला अत्यंत पराधीन. बघ माझ्याकडे, तुझ्या योगदृष्टीने बघ. यावर परशुराम मौन धरून उभा राहिला. तेव्हा तो भृगु मुनींचा पणतू भार्गवराम शांत उभा राहिलेला पाहताच कावडीत बसलेल्या रेणुकेने श्री दत्तात्रेयांना वंदन केलं आणि प्रत्यक्ष पार्वती अशी ती दत्तात्रेयांचं स्तवन करू लागली. हे स्तवन श्री दत्तात्रेयांचं स्वरूप अधिक स्पष्ट करणारं आहे. ते अत्यंत मननीय आहे. ती म्हणते, हे प्रभू, आपलं हे बोलणं अमृतापेक्षाही मधुर आहे. नारळ फोडून जसा गर काढतात तसं त्या बोलण्याची फोड करून स्पष्ट करून सांगते. तिनी गुणा वावजेथ, विधी निषेध राहती तेथ, तेथेच सरसरती शास्त्र ग्रंथ, नाना पंथ दाऊनी. अर्थात जिथं 3 गुण कार्य करतात तिथे धर्म अधर्म विधी निषेध मानले जातात.
तिन्ही गुणांच्या आहारी गेलेल्या जीवाला सन्मार्ग दाखवण्यासाठी नानाविध पंथ, नाना प्रकारची शास्त्र सरसरतात. पण आपल्या ठाई ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याने आपण तर त्रिगुणात्मक आहात. जिथे सत्व, रज, तम गुणांची साम्यावस्था होते तिथे आपण प्रकाशमान होता आणि तिथेच भक्तांना मोक्षाच्या नाना पंथांचं मार्गदर्शन करणाऱ्या शास्त्रांची उत्पत्तीही होते. हे प्रभू, तिथे कुठला आला विधिनिषेध, कुठला धर्म अधर्म? त्या अतिशुद्ध साम्यावस्थेपर्यंत जे पोचले नाहीत त्यांच्यासाठी ही शास्त्र आहेत, जी धर्म अधर्माचं शिक्षण देतात. तुम्ही स्वये असंग, अबलेशी न घडे तुमचा संग. अबला म्हणजे माया चांग, शशशृंग तुल्य जी. अर्थात, हे प्रभू, तुम्ही स्वतः निर्गुण निराकार आहात, असंग आहात. तेव्हा तुमचा स्त्रीशी संग कसा बरे असू शकतो? ही स्त्री तर महामाया आहे. ती तर सशाच्या शिंगासारखी मिथ्या आहे. देवा, तुम्ही 3 गुणांच्या परे आहात, त्रिगुणातीत आहात, नामरूपादी उपाधीपासून मुक्त, नित्य, शाश्वत आहात. तिन्ही देहांचं कार्य साक्षी रूपाने पाहता, ब्रह्मांडाला परमात्म रूपानं व्यापणारे तुम्ही प्रत्येक जीवात आत्मस्वरूपात वास करता. असे तुम्ही सर्वश्रेष्ठ परावर आहात. रेणुका माता श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण चैतन्य स्वरूपाचे स्तवन करीत आहे हे स्पष्ट आहे. मानवाच्या स्थूल सूक्ष्म कारण या 3 देहांच्या पलीकडे महाकारण देहात आत्मस्वरूपात राहून त्यांच्या कार्यांचं साक्षीभावात निरीक्षण करणारा, त्यांच्या कार्यांची नोंद ठेवणारा आणि त्यांच्या कर्मफळांचं नियमन करणारा जो परमात्मा आहे तो श्री दत्तात्रेयच आहेत. जे पिंडात तेच ब्रह्मांडात, त्यामुळे संपूर्ण विश्वाचंच नियमन करणारा परमात्मा आहे तो श्री दत्तच आहे. रेणुका पुढे म्हणते, शब्द स्पर्शादी विषय होती इंद्रियाला ग्राह्य. तुम्ही तरी अविषय, अस्पृश्य अभाष्य सत्य हे. हे प्रभू, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय इंद्रिये ग्रहण करू शकतात, पण तुम्ही त्या सगळ्यांच्या परे अशब्द, अस्पर्श, अरूप, अरस, अगंध असे अविषय आहात, इंद्रियातीत आहात. ही स्थूल इंद्रिय तुम्हाला कशी काय ग्रहण करू शकतील बरं? जो माया गुणा मोहन, अध्यासाने घे अभिमान. त्याला धर्म निरूपण, करी जाण श्रुती हे. पण महामायेच्या त्रिगुणांनी मोहित झालात आणि जे तुम्ही नाहीत त्यांच्या उपाधींचा आरोप स्वतःवर ओढून घेता आहात. आत्मदेव असूनही जीवात्मा झालात. त्या तुमच्या जीवात्मरूपासाठी धर्म अधर्म यांची शिकवण श्रुती देते. धर्म अधर्म तुमच्यापासून, तुमच्या मूळ आत्मरूपापासून तर दूरच आहे. तुम्ही तर स्वतंत्र ईश्वर आहात. ज्या तुम्हाला मायावश झाली आहे त्या तुम्हाला उपाधींचा अभिमान कसा असेल? तुम्ही कार्य, कारण, करण यांच्या परे आहात. अर्थात सृष्टीचं कार्य जो देह, त्याची कर्म आणि ती कर्म करणारी इंद्रिय अर्थात करण, या सगळ्यांपासून तर तुम्ही अलिप्तच आहात. पण हा एक मोठा दिव्य चमत्कारच म्हणावा लागेल की स्वये असून स्वाधीन, भक्तीने भुके जून. होतासा भक्त पराधीन, वश्यपण सोडूनी. स्वतःच्या अधीन स्वतंत्र असूनही आपल्या प्रिय भक्तांच्या अलगद सहज अधीन होता. स्वतःचं स्वत्व विसरून
भक्तिभावाच्या भुकेने भक्ताला वश होता. भक्त काजी जे दिसत ते तुमचे रूप कल्पित. कल्पिताने देता अकल्पित. तेव्हा अस्पृश्य अभाष्य हे सत्य. भक्ताचं कार्य करणाऱ्या अशा सगुण रूपाची भक्त कल्पना करतो. त्या रूपाचीच भक्ती करतो. त्या सगुणाची भक्ती करता करताच त्याच्या कल्पनेच्या पलीकडील निर्गुणाची ओळख होते. तेव्हा त्याला तुम्ही कसे अशब्द अस्पर्श आहात हे सत्य समजतं. जरी तुमच्या प्राप्तीला वेदशाब्द प्रमाण बोलिला, तरी परोक्षपणे भला त्या बोला मानिते. तुमच्या या निर्गुण रूपाची प्राप्ती होण्यासाठी वेदांनी महावाक्य प्रमाणभूत दिलं आहे. वेदश्रुतींनी जे जे सांगितलं ते ते शब्द प्रमाण मानून त्या महावाक्याचं परोक्ष ज्ञान श्रवण करून त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन मनन करून ते ब्रह्म तू आहेस, ते ब्रह्म तू आहेस असं चित्तावर ठसवून, म्हणजेच निदिध्यासन केल्यावर मायेचं आवरण शुद्ध होतं. त्या आवरणाचा पडदा फाटतो आणि आत्मरूपाचा साक्षात्कार होतो. हे प्रभू, ज्याची कल्पनाही भक्त करू शकत नाहीत ते अकल्पित आत्मस्वरूप आपणच आहात. तेव्हा भगवंता, आपण स्वतःला अशब्द अस्पृश्य म्हणून घेत आहात ना, त्याचा अर्थ हा आहे. तुम्ही स्वसंवेद्य स्वयंप्रकाश अभेद्य, कारणत्वे सर्ववन्द्य सर्व आद्य परब्रह्म. प्रभो, तुम्ही चैतन्य स्वरूप आहात. स्वसंवेद्य, स्वयंप्रकाशी, अखंड, एकरस आणि सृष्टी निर्मितीच्या आधीपासून असलेले परमतत्व आहात. परब्रह्म आहात. हे आदि अनादि अनंता, तुम्ही जगत कार्य करण्यास कारणीभूत असल्यानं जगद्वंद्य, जगदात्मा, जगतपिता परमेश्वर आहात. रेणुका मातेनं केलेलं स्तवन ऐकून श्री दत्तात्रेय प्रसन्न झाले आणि नंतर त्यांनी जे रेणुका मातेचं स्तवन केलं आहे ते आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ.